आफ्टरनून मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दुपार झाली आहे आणि आज ब्लॉग दुपारपासून स्टार्ट करते. प्रिनेश आला आहे घरी आणि आज भगवतीची जत्रा आहे. तर भगवती आमची कुलदेवता आहे. तर दरवर्षी आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जातो. मागच्या वर्षी तिचं देऊळ बनत होतं, तर यावर्षी देऊळ बनलं आहे. तर बघूया आता आतमध्ये शूट करायला भेटेल की नाही, पण जे काही दिसेल ते मी तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेन. आणि हो, जेवण बनवून झालं आहे आणि आता वाट बघतोय दिनसुल्याची, कारण की तो नैवेद्य दाखवायला गेला आहे. तो येईल थोड्या वेळाने ताट घेऊन. आम्ही रेडी झालो आहे आणि आता निघू आम्ही थोड्या वेळात. ही ओटी आहे. कदाचित देवळात कॅमेरा अलाउड नसेल, पण बाहेरून मी तुम्हाला नक्की दाखवेन. फेरी जास्त नसते तिथे, त्यामुळे जे काही दिसेल ते दाखवेन. ए तो पंखा घे ना. काय एक घेतलाय का पुरा? नको लल्ला. लल्ला तुम्ही एक सांगलेले मी. दाखव काय घेतलंस, दाखव. हे फाल्या सगळे फाल्या सगळे जिलेबी चांगली वाटते ती. जिलेबीची क्वालिटी बघूनच कळते चांगली आहे जिलेबी. 100 रुपये 300 ग्राम. हे लाडू बसले, हे लाडू बसले मुगाचे, नाचण्याचे आणि बेसन. हे नाचण्याचे, बेसन हे मुगाचे. मको प्लेन गाडी देव विकणा ना. कसं दा 80 रुपये पाव किलो. खाजी दिनेश छान जिलेबी मला आवडली.
तर हे आहे श्री भगवती देवीचं मंदिर आणि हे आत्ताच यावर्षी बनलं आहे आणि आम्ही 1 वर्ष गॅप ठेवून आलो आहे आणि खूप छान वाटतं आहे. इकडचा परिसर जो आहे ना हा खूप सुंदर आहे. इथे उद्या कार्यक्रम आहे सांस्कृतिक आणि इथे तुम्ही बघू शकता जास्त फेरी नाही आहे आणि मला मंदिर खूप आवडलं. मस्त तयार झालं आहे. पहिली हे मंदिर खूप छोटं होतं, आता हे खूप मोठं झालं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही चाललो आहे घरी. तर आम्ही आत्ताच घरी आलो आहे. खूप छान दर्शन झालं आणि खूप वर्षाने गेली मी, म्हणजे 1-2 वर्ष झाली असतील नाही गेलेली. आणि देवळाचं काम चालू होतं त्यावेळी आणि आज यावेळी नवीन झालं देऊळ. खूप सुंदर दिसतंय. डिस्टर्ब करतोय तर खूप मजा आली. आम्ही येताना मला खूप भूक लागलेली त्यामुळे मी शेवपुरी आणली आहे. बरं जत्रेतून खाऊ काय आणलं तुम्ही बघितलं असेल, तिकडे जिलेबी खूप आणि मला जिलेबी खूप आवडते. हां जलेबी घेतली आहे आणि काय घेतलं ते मला नाही माहिती. मी नाही घेतलं, मी जलेबी फक्त सांगितलेले आणि हा मुगाचे लाडू सांगितलेले. आणि प्रिनेश खूप खुश आहे कारण त्याला त्याचं खेळणं भेटलं आहे. तर हो दर्शन खूप छान झालं, मोस्ट इम्पॉर्टंट. तर चला, जिलेबी मला खूप जास्त आवडते आणि हे आहेत लाडू, पौष्टिक लाडू. तर येस, आणि इथे ही ओटी आहे नारळ आणि केळी जी प्रत्येक ओटीनंतर दिली जाते. चला दिनेश तर दर संध्याकाळी दिनसूला आम्हाला चहा देतो. तर चला ठेवते मी हे. आणि माझी फेवरेट जिलेबी मेका हां लगेच ठेवलेली बरी असते. खाजं घेतलं नाही कारण की खाजं आहे ना. दिनेशा जिलेबी फ्रीजात दवरू. हय मुयो पळय हांगा मुयो आयल्यो. आ ते पापाक रे तो. चलो जिलेबी रखली. रात्रीचा इंतजाम झाला. शेवपुरी बघून हे वाटते. इथे शेवपुरी अशी दिली जाते. ही आहे शेवपुरी. इथे जी चटणी आहेत त्या वेगळी अशी दिली जाते पिशवीत. आणि चला नाश्ता खाऊया आपण. या खायला. चम्मच प्रिनेश चमचा नाही घेतलाय तू. चहा पण आहे. चलो. आणि बाकी ओव्हरऑल दिवस आजचा खूप छान होता. भगवती देवीचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. मला ना खूप दिवस झाले जायचं होतं आणि आज अखेर तो क्षण आला. बरं आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करो.